हा आपला तैवान पिंक पेरूचा प्लॉट असून याच्यावरती आपली 2 स्प्रे आणि एक ऑल डीकेसी ड्रेचिंग झालेली आहे आपली। स्प्रे मध्ये आपण सुरुवातीला इन्हान्सर आणि दुसऱ्या स्प्रे मध्ये इको फंगी बी आणि इन्हान्सर याचा स्प्रे केला होता। हा पूर्ण गेलेला प्लॉट होता तैवान पिंकचा, पूर्ण झाडं अशी झालेली होती बघा, अशी पूर्ण झाडं झालेली होती। डीकेसी प्रोडक्ट मुळे पुन्हा एकदा ही नव्याने बाग आणि सुंदर अशी कळी लागलेली आहे। गेलेला प्लॉट हा नव्याने एकदा उभा राहिलेला आहे। कळी बघा, फुटवा बघा आणि पानावरची काळोखी आणि चमक आणि पूर्ण पानावरती असा एक पांढरा हा असा एक थर तयार झालेला आहे, ज्याच्यावर किती थ्रिप्स ला अटॅक करायला अडचण। हे बघा पूर्ण पानावरती फुटवा चांगला आलेला आहे याच्यावरती। हा पूर्ण असा गेलेला प्लॉट होता, हा पूर्ण झाडं अशी झाली होती आपली सुरुवातीला आणि ही नव्याने अशी झालेली आहेत। याची पानाची जाडी वाढलेली आहे, रुंदी वाढलेली आहे, लांबी वाढलेली आहे प्रत्येक पानावरती बघा तुम्ही पहा। आणि काळोखी आणि चमक बघा, ही अशी कळी लागलेली अगदी 40 दिवसामध्ये आलेला हा रिझल्ट आहे आपला। म्हणजे 40 दिवस झालेले छटणी करून आपली, आणि स्प्रे मध्ये आपले 20 दिवस झालेले आहेत याच्यावरती करून, आणि 20 दिवसामध्ये आलेला हा रिझल्ट आहे बघा, एक नंबर। फुटवा काही झाडांची जे पानं फांद्या वाळलेल्या होत्या हे बघा, ही छाटणी एक वेळेस असून सुरुवातीला याच्यावर डेरी आली नाही, पण ज्यावेळेस स्प्रे झाली आणि आपण खालून आळवणी केली त्यानंतर हा फुटवा चालू झालेला आहे बघा, प्रत्येक जागेवर बघा। कळी बघा, फूल बघा, पूर्ण प्लॉट असा नव्याने एकदा डेव्हलप झालेला आहे। इन्हान्सरचे चमत्कारिक रिझल्ट असून इको फंगी बी व इन्हान्सर या दोन्हीचा जर स्प्रे केला तर मिलीबग हा 100% कंट्रोल होतो। अगदी 72 घंट्यामध्ये पूर्ण मिलीबग कंट्रोल होतो। हा मला आलेला अनुभव आणि रिझल्ट आहे। मिलीबग हा होता होईपर्यंत कोणत्याही औषधाने इतका फास्ट कंट्रोल होत नाही। याच्यामध्ये आपण नाही स्टिकरचा वापर केलेला आहे, नाही पावडरचा वापर केलेला आहे, तरी 100% मिलीबग हा कंट्रोल झालेला आहे। ही इन्हान्सर आणि इको फंगी बीचा रिझल्ट आहे। कुठेही मिलीबग नाही, कोणतंही पान बघा पूर्ण अशी रुंदी झालेली आहे, पान ही कळी आलेली आहे आणि ह्या समोरच्या पानावरती असा एक पांढरा थर आहे, कुठल्याही पानावरती बघा पान बघा आहे किती जाड व ही बघा शीर। तरी प्रत्येक शेतकरी मित्रांनी याचा वापर करावा। धन्यवाद।